मूर्तिजापूर तालुक्यातील दुर्गवाडा व अकोट तालुक्यातील शिवपूर, बोर्डी, अकोली, जहागीर, पोपटखेडसह अनेक गावांना गारपिटीचा जोरदार तडाखा बसलाय। गारपिटीसोबतच सोसाट्याचा वारा आणि पाऊस झाल्यानं नागरिकांची मोठी तारांबळ उडाली। फळ आणि भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। 5 दिवसाच्या विश्रांतीनंतर कालपासून अकोला जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यानं हजेरी लावली। अनेक ठिकाणी झाडे पडल्यानं वाहतूक विस्कळीत झाली। गावात जोराच्या वाऱ्यामुळे अनेक घरांचं मोठं नुकसान झालंय आणि घरांवरील टीन पत्रे उडाली, तर काहींच्या घराची मोठी पडझड झाली। या दरम्यान काही जण मलबा खाली दबल्या गेले होते। घराची भिंत पडल्यामुळे हा मलबा पडला। या घटनेत 3 लोक जखमी झाले आहेत, त्यात एका महिलेचा देखील समावेश आहे। माया तेजराव थोरात, माझ्या घरात 4 सदस्य आहे। आज 2:30 वाजतामुळे मुसळधार आल्यामुळे, वारं धुंदाळ सुटल्यामुळे माझ्या घरावर सगळं टिनं पयाले आणि घरी 4च माणसं आहेत आम्ही। अन्न धान्य सबन धिंगाणा झाला। घरात जेवढ्या मोठ्या वस्तू होत्या सर्व फूटफाट झाल्या। आमच्या घरी शेती नाही, धावून खाणं आहे, 200-250 रुपये रोजानं धावणं आहे, खाणं आहे आणि आमच्या घरावरले सगळे टिनं उडाले। आता आम्ही बरसात पाण्याचं कुठं राहावं? भरपाई आम्हाला पाहिजे सरकारच्याकडून। रस्त्यावर आलो 4च्या 4 जण। आमच्या घरामध्ये खायची बी सोय नाही आहे आणि धावून खाणं आहे आमच्या घरी। राहायला आम्हाला जागा नाही। आता आम्हाला पावसात नाही कुठं राहावं। जखमींवर मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आज अकोला जिल्ह्याला पावसानं आणि गारपिटीनं चांगलं झोडपलंय। अकोला जिल्ह्यातील अनेक गावात गारपीट आणि जोराचा वारा झाला होता। अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातल्या दुर्गवाडा येथील ग्रामस्थांचं मोठं नुकसान झालंय। मूर्तिजापूर तालुक्यात 12 जून रोजी दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला। या दुर्गवाडा येथील घरांचं मोठं नुकसान झालं। या घटनेत 3 नागरिक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। याचबरोबर घरातील धान्य व भांडी, इलेक्ट्रिक सामग्री पावसाच्या पाण्यात भिजली आहेत। घटनेची माहिती मिळताच आमदार हरीश पिंपळे यांनी तातडीने मूर्तिजापूर तहसीलदार यांना संपर्क साधून मदत यंत्रणा पाठवण्यात आल्या असून प्रशासनाच्या वतीनं नुकसानग्रस्तांचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। संजय उमग, जनमत न्यूज, अकोला।